महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव तालुक्यातील वाडे येथे पर्यायी रस्ता बिना ग्रामस्थ व शाळकरी मुलांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष। भडगाव तालुक्यातील वाडे येथे मुख्य रस्ता कारण नसताना तोडण्यात आला। हा रस्ता बस स्टँड, शाळा, भाजी मार्केट जाण्यासाठी मुख्य एकच रस्ता असल्याने ग्रामस्थांचे येणे जाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत। म्हणून ठेकेदारांना सांगून 1 महिना होत आला तरीही पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला नाही, तरी ग्रामस्थ एक नाल्यातून ये-जा करावे लागत आहेत। या प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे व पर्यायी रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा असे ठेकेदाराला बजावून सांगावं। या घाणेरड्या नाल्यातून रात्रीच्या वेळेस लाईटची सोय नाही, साप विंचू निघत असतात, तरी असे कुठलीही वाईट घटना घडू नये म्हणून ठेकेदाराने लवकरात लवकर पर्यायी रस्ता बनवून द्यावा, नाहीतर उपोषणाला गावातील नागरिक बसणार आहेत। ग्रामस्थांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। घटनास्थळी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजचे उपसंपादक प्रमोद वैष्णव व वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजचे प्रतिनिधी लक्ष्मण पाटील हे स्वतः हजर होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। राहणार वाडे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। आपण पाहू शकता इथं एवढा मोठा पूल असताना यांनी पाडण्याची काही परवानगी नसताना यांनी पूल पाडून टाकलेला आहे। बरं ठीक आहे, पाल्याचा पाल्ला त्यांनी पर्याय रस्ता सुद्धा दिला नाही गावकऱ्यांना। आता गावचे मुलं, लहान मुलं आणि लंगड अपंग लोकांचे इतका हाल झाले आहे, तुम्ही बघू शकता। हे त्यांनी केलेलं आहे बघा, तुम्ही तिथं सांगरा रचून दिला इथं आणि इथं काहीच काम नाही। 1-1.5 महिना होऊन गेला तरी अजून काही काम केलेलं नाही। तर गावाचे लोक अतिशय नाराज झालेले, तरी त्यांची समस्या निघावी आणि सर्वांचं कसं असतं, पण गोरगरीब लोकांचं काही झालं तर जबाबदार कोण राहणार आहे यांचं आलं तर बघू शकता। इकडे बघू शकता तुम्ही, खंडाची सुद्धा जागा केलेली नाही त्यांनी लोकांना, बाईंचा काहीच परवान काहीच केलेलं नाही आहे। तर हे त्यांनी लवकरात लवकर करून द्यावं, हे वाडे ग्रामस्थ करून मी सांगतोय। बस आमची एवढी अपेक्षा आहे, एवढं करून द्यावं आणि पर्याय रस्त्याचं काम लवकरात लवकर करून द्यावं, नाही तर लोक यांना आंदोलनाला उभं राहणार आहे, एवढं निश्चित आहे। आमच्या गावात पूल तोडण्यात आल्या तर कोणी लक्ष दिलं नाही, पूल तोडून टाकले। शाळेच्या मुलांचं बी लोक पडत आहेत, बाया पडत आहेत, हो कोणी लक्ष देत नाही। हो आमचे वयोवृद्ध माणसांचे नुसते हाल होतात, कोणी तिथून गडबडून जातं, इथून दोरी बांधलेली आहे, तिथून आम्ही हात टेकून चढतो, लहान मुलासारखं अशी परिस्थिती आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।